आणि आता थेट भोपाळमध्ये जाऊया। तिथे शेतकऱ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। तिथली काही थेट दृश्य आपण बघणार आहोत। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि त्याचबरोबर पोलीस सुद्धा त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत। मोठमोठ्या बसमधून आलेले हे शेतकरी बसवरच चढलेत आणि बसची तोडफोड सुद्धा चाललेली आहे। अत्यंत आक्रमक अशा वळणावरती, हिंसक वळणावरती आंदोलन दिसतंय। ही भोपाळमधली आपण काही ताजी दृश्य बघतोय। इथे शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि एकंदरीत या आंदोलनाचं गांभीर्य किंवा तिथली परिस्थिती किती गंभीर आहे हे या दृश्यांमधून अगदी स्पष्टपणे दिसतंय। इथे पोलिसांपासून बचावासाठी आंदोलक बसवरती चढलेत आणि त्यांना पोलिसांकडून धरपकड होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न दिसतोय। पण त्याचबरोबर पोलीस सुद्धा छतावरती चढून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतायत। भोपाळमध्ये शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करण्याचा सुद्धा आंदोलकांचा इशारा आहे। त्यांची ही आक्रमकता या दृश्यांमध्ये अत्यंत स्पष्ट दिसतेय आणि त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु पोलिसांची जी आता त्यांचं जे बळ आहे ते नक्कीच इथे कमी पडताना दिसतंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, प्रचंड हाताबाहेर गेलेलं हे आंदोलन दिसतंय, नक्की काय घडलं? आता आपण पाहतोय की एक जी माहिती मिळते सर्वसाधारणपणे जवळपास काही हजार शेतकरी हे भोपाळमध्ये गेले होते आणि 2 दिवस झाले सलग हे आंदोलन सुरू आहे। आणि आज भोपाळमधले शाळा बंद आहेत, त्याशिवाय खूप मोठ्या प्रमाणावर रस्तेही बंद होते। आणि आता आपण जे पाहतोय की ज्या पद्धतीने हे शेतकरी बॅरिकेडिंग क्रॉस करतायत आणि बसवर चढलेले आहेत, त्यातून एक गोष्ट दिसते की शेतकऱ्यांचा जो जमाव आहे तो सुद्धा हाताबाहेर जातोय। आणि हे सगळेच जण मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या दिशेने, यांच्या निवासस्थानाच्या दिशेने चालले होते, जे त्यांचं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे त्या दिशेने हे सगळे शेतकरी मार्च करत होते असं कळतंय। आणि या शिवाय या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकार 100% मूग जे त्यांचं एक धान्य आहे ते जोपर्यंत विकत घेण्याबाबत 100% खात्री देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार। म्हणजे मूळ आंदोलन सुरू झालेलं आहे ते आहे की मुगाचं जे पीक आहे ते पीक 100% सरकारने विकत घ्यायला हवं यावरून। आणि संयुक्त किसान मोर्चाचे हे सगळे कार्यकर्ते सध्या जे आंदोलन करतात आणि आता नर्मदापुरमवरून भोपाळच्या दिशेने आंदोलन निघालं। भोपाळमध्ये आज अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली होती, रस्ते बंद होते। मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने जाण्यावर हे शेतकरी ठाम होते आणि त्या दरम्यान आता हे बॅरिकेडिंग क्रॉस केलेले आणि आपण पाहतोय की पोलिसांमध्ये आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहू। तुर्तास सोमेश, धन्यवाद।